नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? सिडको ऑर्गनायझेशनने सुद्धा आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्वावर 4,508 घरांची लॉटरी काढलेली आहे मित्रांनो. 22 नोव्हेंबर 2025 पासून ॲप्लिकेशन ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनलमध्ये. तर सगळ्यांना माहिती आहे की सिडकोनी बऱ्याच प्रमाणात घरांची उभारणी केलेली आहे. मित्रांनो, PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे लोअर इन्कम ग्रुप यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत मित्रांनो. नवी मुंबईतील कोणत्या लोकेशन्सवरती ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर नवी मुंबईमधील तलोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोली या परिसरात ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो. तर तुम्हाला माहीतच आहे की तलोजा आता अपकमिंग डेव्हलपमेंट नोडमध्ये किती प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. तिथे रेल्वे स्टेशन्स आहे एक्झिस्टिंग. आता मेट्रोसुद्धा तिथे पोहोचलेले आहे. तिथे नवाडेगाव आणि पेंदर नावाचं मोठं मेट्रो स्टेशन झालेले आहेत. तर तिथून डायरेक्ट तुम्हाला खारघर, बेलापूरपर्यंत येतं. आता मित्रांनो, तलोजा हा एक रेसिडेन्शियल हब म्हणून ओळखला जाणार आहे आणि नवी मुंबई एअरपोर्टपासून खूप जवळ आहे. त्यामुळं आणखी त्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. तसंच तुम्ही द्रोणागिरी जर पाहिलं तर मित्रांनो, उरण JNPT साईडला खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे मित्रांनो. भविष्यामध्ये कुलाबा फोर्ट एरियाशी पण जोडलं जाऊ शकतो मित्रांनो. त्याचप्रमाणे घनसोली ऑलरेडी डेव्हलप एरिया आहे. MIDC मोठ्या प्रमाणात आहे. APMC मार्केटसुद्धा जवळच आहे. त्याचप्रमाणे पुढचं लोकेशन खारघर आहे. खारघर तर सगळ्यात बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. हायवे जवळ आहे. मुंबई पुणे बँगलोर हायवे जवळ आहे. रेल्वे स्टेशन्सच्या बाजूला हा प्रोजेक्ट आहे. एअरपोर्ट पण जवळ आहे. म्हणजे बघा, सगळ्याच गोष्टी खूप जवळ आहेत. त्यानंतरचं लोकेशन म्हणजे कळंबोली. कळंबोलीसुद्धा पुणे बँगलोर नॅशनल हायवेवरती आहे, जवळ आहे. एअरपोर्टला सुद्धा खूप जवळ आहे. कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. म्हणजे सगळ्याच लोकेशनचं कनेक्टिव्हिटी चांगलं आहे मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहोत मित्रांनो, कोणासाठी किती घरे आहेत. सिडको स्कीम डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणासाठी किती घरे दिलेले आहेत. 1,115 घरे जी दिलेली आहेत ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आहेत. 3,393 घरे जे आहेत ते अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे लोअर इन्कम ग्रुप LIG साठी दिलेले आहेत. इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,50,000चं त्यांना अनुदान सुद्धा उपलब्ध होणार आहे. ते LIG साठी नसणार आहे. म्हणजे लोअर इन्कम ग्रुपला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचा 2,50,000चा लाभ घेता येणार नाही मित्रांनो. आता ही जी सिडकोची जी घरे आहेत ती रेडी टू मूव्ह आहेत, म्हणजे त्वरित ताबा भेटणाऱ्या तयार घरं आहेत मित्रांनो. संपूर्ण रक्कम भरल्यानंतर लगेच ताबा दिला जाणार आहे मित्रांनो. कागदोपत्री पडताळणी करून पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुद्धा सुविधा मिळणार आहे मित्रांनो. इथे ह्या लॉटरीमध्ये सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत ते मित्रांनो सर्व उत्तम कनेक्टिव्हिटीवरती आहेत, प्राईम लोकेशन्सवरती आहेत. मग त्यामध्ये मेट्रो असतील, उपनगरीय रेल्वे असतील, महामार्ग आहेत, आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट जवळ आहे. ह्या सगळ्या उत्तम कनेक्टिव्हिटी आहेत मित्रांनो. आता मित्रांनो, ऑनलाईन नोंदणीसाठी महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत ते डिटेल पाहणार आहोत मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, नोंदणी सुरू झालेली आहे 22 नोव्हेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासून आणि नोंदणीची अंतिम तारीख आहे 21 डिसेंबर 2025. त्यानंतर पसंतीची सदनिका तुम्हाला 28 डिसेंबर 2025 पर्यंत निवडायची आहे, सकाळी 11 पर्यंत. तर ह्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट ओपन करावी लागणार आहे मित्रांनो, sidcofs.sidcoindia.com. म्हणजे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट माय सिडको होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं यासाठी रजिस्टर करावं लागणार आहे. अशी स्क्रीन ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, अपलोड डॉक्युमेंट्स, पेमेंट आणि इतर काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत मित्रांनो. तर या संदर्भातचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी मित्रांनो लॉग इन करण्यापासून ते पेमेंट करण्यापर्यंत पूर्ण ॲप्लिकेशन कसं भरायचं, काय भरायचं, हे सर्व डिटेल व्हिडिओ मी माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलेले मित्रांनो, ते पहा. आणखी एक मित्रांनो, जर कोणाला काही शंका असतील, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर 100% देण्याचा प्रयत्न करेल. आणि एक छोटीशी विनंती मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.